नमस्कार मंडळी, आज आपण खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. बाळ 2 वर्षांचं झालं आहे तरी अजून बोलत नाही का? तर काळजी करायची का? प्रत्येक आईबाबांच्या मनात ही चिंता असतेच. पण प्रत्येक बाळाची वाढ वेगळी असते, हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, बरोबर ना? चला आज आपण कारणं, उपाय आणि कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा याबद्दल बोलूया. बाळ बोलायला कधी सुरुवात करतं? बहुतांश बाळ साधारणतः 12 ते 18 महिन्यांच्या दरम्यान पहिल्या शब्दांचा उच्चार करतात. उदाहरणार्थ आई, बाबा, पाणी, मामा, काका. 18 महिन्यांनंतर काही बाळ शब्द एकत्र करून वाक्य तयार करायला लागतात. पाणी दे, बाबा ये असे काही शब्द बोलतात. पण काही बाळं 2 वर्ष झाल्यावर देखील नीट बोलायला सुरुवात करत नाही. हे बऱ्याच वेळा सामान्य असू शकतं. म्हणजेच काय, बोलायला उशीर होणं नेहमीच गंभीर नसतं, पण आपल्याला बाळाकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. आता उशिरा बोलण्याची समस्याची कारणं काय असू शकतात? कौटुंबिक कारण म्हणजे काय? काही वेळा आई किंवा बाबा दोघेही उशिरा बोलायला लागले असतील म्हणून बाळामध्ये सुद्धा हे गुण दिसू शकतात. आता बाळाचा स्वभाव, काही बाळ शांत असतात, हे ऐकून शिकतात पण लगेच बोलायला लागतात असं नाही. बाळांना मोबाईल किंवा टी व्हीचा खूप वेळ स्क्रीन समोर घालवणाऱ्या मुलांना सुद्धा बोलण्याची प्रॅक्टिस कमी मिळते, कारण का ते मोबाईलमध्ये गुंतलेले असतात, त्या फक्त ॲक्टिव्हिटीज बघत असतात. आता बाळाची ऐकू येत नसेल नीट तर बाळ उशिरा बोलायला लागतं. आणि घरात जर खूप भाषा बोलल्या जात असतील किंवा संवाद कमी असेल बोलायला तर बाळाला बोलायला वेळ लागू शकतो. आता वैद्यकीय कारणं म्हणजे मेडिकल रिझन काय असू शकतं? तर काही वेळा टंग टाय म्हणजेच काय, जिभेचा ताण, ऑटिझम स्पेक्ट्रम सारख्या समस्या असू शकतात. आता यासाठी आपण घरी काय करू शकतो? तर बाळाशी खूप बोला. दिवसातून वेळ काढून बाळाशी डोळ्यात डोळे पाहून बोलायचं. त्यांची नावं म्हणजे आपल्या बाळाचं जे नाव आहे ते वारंवार आपल्याला सांगायचं आहे की तुझं नाव परी आहे किंवा सो अँड सो जे काही असेल ते. बाळांना गाणी, गोष्टी सांगायच्या आहेत, बालगीतं गाऊन दाखवायची आहेत. यामुळे काय होतं, बाळांचा शब्दसंग्रह वाढतो. आता खेळताना वस्तूंची नावं सांगायची, म्हणजे हा बॉल आहे, ही बॅट आहे, हे तुझे कपडे आहेत. बाळाला आपण काही खाऊ घालतो तेव्हा सांगायचं हे वरण आहे, हे भात आहे, ही चपाती आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टींची बाळाला नावं सांगायची आहेत. मोबाईल, टी व्ही कमी करायचा आहे. स्क्रीन टाईममुळे बोलणं खूप उशिरा होतं, म्हणून तो मर्यादितच ठेवायचा आहे. दिवसातून तुम्ही स्क्रीन टाईम फक्त 1 तासाचा, तो पण पूर्ण दिवसात 24 तासामध्ये तुम्ही डिवाईड करू शकता वेळ. आता बाळाला प्रेमाने, संयमाने शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. ओरडून, मारून किंवा घाबरवून काही होणार नाही आहे. वाचनाची सवय ठेवायची, म्हणजेच काय, दिवसातून 15 मिनटं पुस्तक दाखवायचे. आता पुस्तक म्हणजे बाळांना काही डायरेक्ट वाचायला लागतील असं नाही आहे. तर बाळांचे फळांची पुस्तकं असतात, फुलांची, पानांची, प्राण्यांची अशी चित्र दाखवायची आहेत आणि त्यांची नावं सांगायची आहेत. ही मांजर आहे, हा कुत्रा आहे, हे फूल आहे, हे भाजी आहे, असं बाळांना सांगायचं आहे. आणि आता डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा? तर बाळ 18 महिन्यांचं असूनही 1-2 शब्दही बोलत नसेल, आवाज दिल्यावर प्रतिसाद देत नसेल, डोळ्यांमध्ये संपर्क नसेल, ऐकण्यात किंवा लक्ष देण्यात त्रास जाणवत असेल, असं दिसत असेल तर बालरोगतज्ञ किंवा स्पीच थेरपिस्टचा सल्ला घ्यायचा आहे. आता स्पीच थेरपी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास सुधारणा लवकर होते, बरोबर की नाही? स्पीच थेरपिस्ट बाळाला काय सांगतात? बाळाला बोलायला शिकवण्यासाठी मजेशीर खेळ किंवा सराव करायला लावतात. आता हे घरी देखील आपल्याला करायचे आहेत. डॉक्टरांनी सांगितलेले सराव घरी सुद्धा आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, बाळ उशिरा बोलणं हे गंभीर नसतं, पण प्रत्येक बाळाची वाढ ही वेगवेगळी असते, बरोबर की नाही? तर बाळांकडे योग्य त्या वेळी लक्ष देणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आपल्या हातात असतं आणि त्या गोष्टी केल्या तर नक्कीच बाळांमध्ये प्रगती होईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलचा बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.